25 वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवठे महांकाळ येथे सुरू। डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार, प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामुग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महांकाळ। संपर्क 023 41 22 29 00, मोबाईल नंबर 92 72 10 40 41। खानापुरातील विद्यार्थ्यांनी दिल्लीत आपले आयुष्य संपविले। स्कूलचे प्राचार्य व इतर शिक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचे कृत्य। स्कूलमधील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून दिल्लीतील सेंट कोलंबस या स्कूलमधील सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपविल्याची घटना घडलेली आहे। खळबळ माजलेली आहे। शौर्य पाटील असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शिक्षकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने मेट्रो रेल्वे स्टेशन ठिकाणावर सदरचे कृत्य केलेले असून हे कृत्य करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समजते। खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर या गावी शौर्य पाटील याचे पार्थिव आणल्यानंतर कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावातील प्रमुख पदाधिकारी व पालकांनी केलेली आहे। यावेळी पालकांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। KK मराठी न्यूज नेटवर्क। मी प्रदीप पाटील, शौर्य पाटीलचे वडील। माझा मुलगा इयत्ता 10वी मध्ये सेंट कोलंबस स्कूलमध्ये दिल्लीच्या गोल मार्केटला शिकत होता। 18 तारखेला त्याने आत्महत्या केली। या आत्महत्या करण्यामागे त्याला त्याच्या शाळेच्या टीचर्सनी प्रवृत्त केलं, उकसवलं गेलं। वारंवार त्याच्या शाळेमध्ये अपमान केला गेला, सर्वांच्या समोर अपमान केला आणि 18 तारखेला तर एकदम हदच झाली। जेव्हा तो शाळेमध्ये काहीतरी प्रॅक्टिस करताना पडला तेव्हा टीचर बोलले की तू ये ड्रामा करताय, ओव्हर ऍक्टिंग करताय। तेव्हा तो रडू लागला। तेव्हा ते टीचर बोलले रोएगा कुछ करेगा मुझे कुछ नहीं फरक पडता। आणि सर्वांच्या समोर केल्यामुळं परत 3 दिवसापूर्वीच युक्ती महाजन यांनी त्याला टीसी देईन असं धमकवलं होतं आणि तुझ्या पॅरेंट्सला बोलून तुला शाळेतून काढून टाकलं होतं। पण ऍक्च्युली CBSE बोर्डाची जे 20 मार्क्स शाळेतर्फे मिळतात त्यामुळे आम्ही शाळेच्या कोणत्याही प्रकारची हरकत घेतली नाही किंवा वाद करण्याचा प्रयत्न केला नाही। पण जेव्हा 18 तारखेला त्यानं आत्महत्या केली तेव्हा रात्री आमचं त्या शाळेतल्या त्याच्या 2 मित्रांशी बोलणं झालं। तेव्हा त्यांनी सांगितलं की याला बऱ्याच दिवसापासून टीचर त्रास देत आहेत। मग काल आम्ही त्याच्यावर FIR रजिस्टर केलेली आहे। युक्ती महाजन, प्रिन्सिपल अपराजिता पाल, मनु कालराणी, जुली वर्गीस यांच्यावर। पण आतापर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही। अगदी त्यांचं विद्यार्थ्यांचं स्टेटमेंट सुद्धा घेतलं गेलेलं नाही। म्हणजे या घटनेला जवळजवळ 2 दिवस उलटून गेलेत तरी अद्याप म्हणजे काय ते सांगतात आमचा तपास चालू आहे, पण विद्यार्थ्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेले नाहीत। शाळेला गेलेत की नाही ते अजून माहिती नाही। महाराष्ट्राचे खासदार निलेश लंके साहेब यांनी आता एक पत्र पण दिलेलं आहे की या गोष्टीचा सखोल चौकशी व्हावी म्हणून। आणि जे शौर्य पाटील जे सुसाईड नोट लिहिलेले आहे त्याच्यामध्ये अतिशय समजदारीपणानं दाखवलेलं आहे की माझे जे शरीराचे भाग आहेत ते गरजू व्यक्तींना दान करा। मी माझ्या परिवारासाठी मी करू शकलो नाही, यासाठी मला आई, वडील आणि भाऊ आमची माफी मागितलेली आहे त्यांनी। त्याच्यानंतर माझ्यासमोर पर्याय राहिला नव्हता म्हणून या शिक्षकांना कंटाळून मी ही आत्महत्या केलेली आहे। आणि माझी शेवटची इच्छा आहे की या शिक्षकांच्यावर योग्य कारवाई व्हावी जेणेकरून असं परत घडू नये। म्हणजे त्याच्या इच्छेनुसार असं बऱ्याच ठिकाणी घडत असेल तर ते घडू नये। आणि आज शाळेच्या बाहेर पूर्ण एक मोर्चा काढला होता यासाठी की जस्टिस फॉर शौर्य म्हणून। आणि आता शाळा सुटल्यानंतर शाळेची मुलं सुद्धा या मोर्चामध्ये सामील झालेली आहेत। मी आपल्या माध्यमामार्फत परत एकदा सर्वांना विनंती करतो, महाराष्ट्र शासनाला विनंती करतो, केंद्र सरकारला विनंती करतो की
असा जर मुलांच्यावर अन्याय होत असेल तर त्या शाळेवर आणि त्या शिक्षकांच्यावर कारवाई जरूर करावी, जेणेकरून मुलांना आम्ही पाठवतो ते शिकवण्यासाठी पाठवतो, संस्कार करण्यासाठी पाठवतो. कुठल्याही आई वडिलांना असं वाटत नव्हतं की माझ्या मुलाला खूप मार्क्स पडावे, पण त्याने सुसाईड केली तरी चालेल पण मार्क्स पाहिजे, असा कुठलाही पॅरेंट्स नसतो. तुम्हाला खवळण्याचे जरूर अधिकार आहेत, पण इतके अधिकार नाहीत की टोकाचं भूमिका घेईल किंवा इतका अपमान करावा की त्यांना आत्महत्येपर्यंत प्रवृत्त व्हावं. हे असं होऊ नये, यासाठी आम्ही एक न्याय मागतोय. आणि परत एकदा मी आपल्या माध्यमातर्फे सर्व देशभरातील लोकांना विनंती करतो की या चळवळीमध्ये सामील व्हा आणि प्रत्येक शाळेमध्ये असं जर घडत असेल तर त्याचा विरोध करा. मुलांना केलं होतं किंवा कॉमेंट करायचा प्रकार काही झालेली आहे? नाही, छोट्या मोठ्या गोष्टीची तक्रार करत होते की हा मागे बोलतोय, कमेंट्स पास करतोय, जोक्स करतोय किंवा नक्कल करतोय आणि नटखटपणा करतोय. तर मी तेव्हाच त्यांना म्हटलं होतं, मॅडम मुलगा आहे तो हा नटखटपणा करणारच आणि त्यासाठीच आम्ही त्यांना पाठवतो. तुम्ही सुधारवण्यासाठी आम्ही त्यांना शाळेत पाठवतो. आणि आम्ही शाळेत आमच्याजवळ मुलगा किती असतो? सकाळी तो 7ला जातो, 2ला येतो. आई-वडील नोकरीपेशा असतील तर संध्याकाळी 7-8 वाजता येतात. 2-3 तास आमची त्यांच्याजवळ असतो. दिवसभर तुमच्याजवळ असतो. ते तुम्हीच त्यांना घडवायचं असतं. आणि शिक्षकाचं कामच असतं की मुलांना घडवणं. अशा होती इतर मुलांची काही तक्रार होत्या का? आहे ना. म्हणून तर मुलं त्या प्रोटेस्टमध्ये सहभागी झालेली आहेत आणि मुलांच्या पण तक्रारी आहेत. 2-3 मुलांनी ठरवलं होतं की या पोलीस स्टेशनमध्येच कंप्लेंट करायची या मॅडमच्या बद्दल, 3-4 मॅडमबद्दल. पण तोपर्यंत याने असं एकदम जो घटना घडली त्या दिवशी युक्ती महाजनच्या समोर आणि प्रिन्सिपल असताना प्रिन्सिपल काही बोलले त्यामुळे त्याचं मन तुटलं आणि हा घटना घडली. ढवळेश्वर गावचा सुपुत्र दिल्ली येथे शिक्षण घेत असताना शाळेमध्ये डान्सच्या स्पर्धेमध्ये त्याचं काहीतरी चुकलं असं चित्र समजल्यानंतर त्या शिक्षकाने त्याची प्रार्थना केली, त्याची चेष्टा केली. हा राग द्वेष मनात धरून शौर्य प्रदीप पाटील याने मंगळवारी मेट्रो स्टेशन दिल्ली येथे आत्महत्या केली. पण या आत्महत्येला जबाबदार त्या शिक्षकांना दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच आम्ही या ढवळेश्वर खानापूर तालुक्यातील ही आम्ही भावना व्यक्त करत आहे. आणि त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे, कारण ज्या शाळा मोठ्या असतात त्यांचं नाव मोठं आणि लक्षण खोटं असतं. त्यामुळे ग्रामीण भागात असतील किंवा शहरातील असतील त्या विद्यार्थ्यांना यातून बोध मिळेल की अशा शिक्षकांच्यावर खरंच कारवाई झाली पाहिजे. त्यातून शौर्यासारखा दुसऱ्या विद्यार्थी ही बळी पडू नये, हीच आम्ही या निमित्तानं भावना व्यक्त करत आहे. आणि